पूर्वीच्या काळी या ठिकाणी जे भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर होते त्या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते मंदिर तरंगत्या विटाने बांधलेलं होतं। परंतु आता 2022 मध्ये राज्य सरकारने या तीर्थक्षेत्रासाठी 54.56 कोटी निधी दिला व त्या निधीतून या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। त्या निधीमधून या ठिकाणी भव्य दिव्य असे मंदिर उभारले जात आहे। मंदिराचे जवळपास 75% काम पूर्ण झालेले आहे। येत्या 1-1.5 वर्षामध्ये मंदिराचे संपूर्ण काम होईल। या 54.56 कोटी निधीमधून या ठिकाणी गोदावरी नदीवर घाट प्रस्तावित आहे। तसेच 2 भक्तनिवास आहेत, 5-6 एकर पार्किंग आहे, दवाखाना आहे, पोलीस चौकी आहे। त्यानंतर खालून एक खामगाव पंढरपूर हा हायवे गेलेला आहे। त्या हायवेला कनेक्टिव्हिटीसाठी एक 2.5 किलोमीटरचा जोड रस्ता सुद्धा या निधीमधून घेतलेला आहे। हे सर्व कामं 2022च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मंजूर झाले। त्यामुळे राज्य शासनाने सुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करतो।